रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज आपण परत एक चांगलं लोकेशन निवडलेलं आहे। खूप लोकांचं म्हणणं असतं की वर्तकनगर आम्हाला जरा बरा जवळ वाटते। ते वर्तकनगर लोकेशनला पुराणिक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सने पुराणिक ग्रँड सेंट्रल नावाचं एक खरं प्रोडक्ट आहे, जे वर्तकनगर लोकेशनला आहे। आता न्यूली डेव्हलप वर्तकनगर झालं, कारण पहिल्यांदा इथं ना तुम्ही जर बघितलं तर खाली अशा म्हाडाच्या खरं बिल्डिंग होत्या आणि मग ते म्हाडाच्या बिल्डिंगचा प्लॉट रिडेव्हलपमेंटमध्ये डेव्हलपर लोकांनी बनवला। म्हणून तुम्ही जर बघितलं तर हा आपण जो प्रोजेक्ट करतोय तो पुराणिकांचा आहे आणि बाकी मग अशा वेगवेगळ्या डेव्हलपर्सने ऑलरेडी नव्या वेगळ्या अशा बिल्डिंग्स खरं इथं चालू केलेल्या आहेत। जर तुम्ही खाली बघितलं तर असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला खरं ग्राउंड आहे, कारण तिथे शाळा आहे, महानगरपालिकेची शाळा आणि महानगरपालिकेचं ग्राउंड अधिक दत्त भगवंताचं मंदिर तुम्हाला इथे मिळू शकतं। तुम्हाला ॲम्युनिटीज वाईज जर विचार केला तर इथे ॲम्युनिटीज वगैरे काय नसणार आहेत, पण फ्लॅट मात्र नवा कोरा आणि जांटेस तुम्हाला मिळणार आहे। बाल्कन्या, ड्राय बाल्कन्या ते सगळं धरून जर तुम्ही विचार केला तर 600 कार्पेटचं हे तुम्हाला घर मिळेल, पण त्याच्यात स्टँडिंग बाल्कन्या, ड्राय बाल्कन्या ते सगळं धरून 640 कार्पेटचा हा फ्लॅट तुम्हाला मिळू शकतो। ह्याचं कसं आहे, जर तुम्ही याच्या बाहेर गेला तर साऊथ फेसिंगचं फ्लॅट असेल, आतमध्ये गेलं तर नॉर्थ आहे, पण जर उजेड आणि वारं बघितलं तर घरामध्ये मोकळं सगळीकडनं असल्या कारणाने येतं। ह्या साईडला एक फ्लॅट आहे, ह्या साईडला पण एक फ्लॅट आहे। अशी तुम्हाला 3 घरामध्ये जर तुम्ही बघितलं एवढी मोठी जागा तुम्हाला खरं मिळते। आणि लिफ्ट जर बघितले तुम्हाला 1, 2 आणि 3 लिफ्ट, त्या साईडला काही फ्लॅट्स मिळतील, त्या साईडला काही फ्लॅट्स मिळतील, त्या साईडला पण 3 फ्लॅट्स आता तुम्हाला मिळू शकतात। तर त्या पद्धतीनं खरं हे वर्तकनगरचं तुम्हाला हे लोकेशनला अशा पद्धतीचं हे घर मिळेल। आणि जर तुम्ही घराच्या आतमध्ये जर गेलात तर आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा छोटासही पण मोजक्यात तेवढं घर असणार आहे। इथे जर उभं राहिलं तर खूप हवा येते। ह्या ठिकाणी ही हवा, इकडची जी हवा येते हीच हवा तुम्हाला पूर्ण घरामध्ये खेळते। ह्या लोकेशनला तुमची हवा मात्र येते। अशा पद्धतीचं मग तुमचं हे हॉल असणार आहे। हॉलच्या जर ह्या साईडला आलात तर इथं मात्र तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी दिले गेलेली असणार आहे। स्टँडिंग बाल्कनीतनं जर समोर बघायचं म्हणलं तुम्हाला बिल्डिंगच दिसणार आहे, म्हणजे असं तुम्ही म्हणाल की त्याला काय व्ह्यू वगैरे आहे, तर व्ह्यू नाही आहे, पण अशा पद्धतीचा हा फ्लॅट मिळणार आहे। हॉलच्या नंतर जर तुम्ही पुढे आला तर तुम्हाला इकडे एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं खरं किचन दिलं गेलेलं असणार आहे। किचनची साईज बघितली तशी मोठी आणि चांगली नक्की असणार आहे। तुम्हाला ह्या साईडला एक साईडलाच प्लॅटफॉर्म असणार आहे, इकडे मात्र तुम्हाला मग एक खूप मोठी अशी ड्राय बाल्कनी दिली गेली। तुमचे वॉशिंग मशीन, कपडे सुकवणे हे सगळं जे आहे ते गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे, पण जोडून आतमध्ये आपल्याला घ्यावी लागणार आहे। हा दरवाजा जर ओपन ठेवला तर मग मात्र हवा तुम्हाला चांगल्या पद्धतीची घरामध्ये येते। नंतर जर आपण पुढे आलो तर ह्या हॉलच्या जस्ट अपोजिटला आपण जर गेलो तर चांगल्या साईजचं हे तुमचं कॉमन बेडरूम असणार आहे। पण कॉमन बेडरूमची साईज जरी बघितली तर अशी काय एकदम छोटी आहे असं नाही, चांगल्या पद्धती बेड वगैरे लागून, कपाट वगैरे लागून व्यवस्थित चांगल्या पद्धतीचं होऊ शकतं। आणि नंतर इकडे जर आपण आलोत तर इथे मग मात्र तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी प्रॉपर आहे, जी अशी फिरती आहे, म्हणजे इकडून तुम्ही इथपर्यंत जरी आलात तर इथपर्यंत अशी तुम्हाला चांगली स्टँडिंग बाल्कनी इकडनं पण मिळते। म्हणजे ही जी जागा आहे खरं ही आत असते तर अजून बरं झालं असतं, पण ठीक आहे, जरी मोकळं राखलं तुम्हाला अजून बाहेर जर कपडे सुकवायचं म्हटलं तेव्हा असं काही हे ग्रिल, हे तुम्ही वायरचे जे ग्रिल लावले ते असं काही केलं तर तुम्हाला ती जागा वापरात मात्र येऊ शकते। अशा पद्धतीचं जर काहीतरी नियोजन आपण केलं तर। नंतर जर आपण बाहेर आलो तर बाहेर आल्यानंतर पुढे येतो, पुढे आल्यानंतर तुम्हाला परत ते कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हेही मोठं आणि चांगल्या पद्धतीचं नवीन प्लंबिंग केलेले, हा पण फ्लॅट अनयूज अनटच खरं असणार आहे। आणि नंतर मात्र तुम्ही इथे आलात तर इथं मात्र तुम्हाला परत खूप मोठी ड्राय बाल्कनीची जागा मिळते। आणि इकडनं मात्र तुम्ही जर इकडं बघितलं तर तुम्हाला इकडं भगवंताचं मंदिर, असणारं मोकळं ग्राउंड आणि हवा बघा, दरवाजा वाजला म्हणजे एवढी हवेचा फ्लो तुम्हाला इकडनं येतो। आणि एवढी मोठी तुम्हाला ही पण परत स्टँडिंग बाल्कनी म्हणा, ड्राय बाल्कनी म्हणा किंवा स्टोरेज म्हणा, तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुमच्या आर्किटेक्टला दाखवून तुमच्या सिस्टमनुसार काय जर त्याला सेट करायचं असेल तर नक्की करू शकता। अशा पद्धतीची ती जागा वेगळी तुम्हाला तिकडनं मिळते। नंतर जर आपण बाहेर आलो तर बाहेर आल्यानंतर तुम्हाला इथे शेवटचं एक बेडरूम मिळतं। ह्या शेवटच्या बेडरूमला जर आला तर इथे तुम्हाला कपाटाला अशी वेगळी जागा खरं दिली गेलेली असणार आहे। आणि ह्या बेडरूमच्या ह्या कपाटाच्या जागेच्या अपोजिटला आला तर तुम्ही बेड वगैरे लावून इथं तुमचं शयनकक्ष व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं खरं बनवू शकता। त्याच्यानंतर इकडे ह्या साईडला तुम्हाला जागा मिळेल। आणि नंतर परत आपण इथे आलो तर तुम्हाला परत इथे पण एक स्टँडिंग बाल्कनी खरं दिली गेलेली असणार आहे। ह्या स्टँडिंग बाल्कनीतनं पण असा व्ह्यू मोकळा आहे, बिल्डिंग समोर आहेत, पण खाली जर बघितलं तर ग्राउंड वगैरे, ती शाळा आणि त्या सगळ्या गोष्टी, इथून अय्यप्पा मंदिर, साईबाबा मंदिर, त्या सगळ्या गोष्टी जवळ आहे। बेटनी हॉस्पिटल पण इकडे जवळ असणार, बाजार वगैरे ऑलरेडी इकडं सगळा सेट आहे। आणि नंतर इथे आलं तर परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला इकडे पण एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं खरं मिळतं। अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट आहे, जो कॉम्पॅक्ट 2 BHK म्हटलं तरी चालेल। वर्तकनगर लोकेशनला जर कोणी घर बघत असेल विथ कार पार्किंग असणारा हा फ्लॅट आहे। राहिला प्रश्न, तुम्ही कोणत्या बँकेकडनं लोन घेऊ शकता, कारण इथे बिल्डिंगला OC, CC आणि सोसायटी वगैरे ते सगळं झालेलं
असणार आहे. राहिला प्रश्न आता किमतीचा, इन्क्लुडिंग पार्किंग 1,25,00,000 रुपये कोट केलेली ह्या फ्लॅटची किंमत असणार आहे. निगोशिएबल रेट होणार आहे. आता तुम्ही म्हणाल इकडे ह्या वर्तकनगरला एवढा रेट कसा, तर इकडे वर्तकनगर लोकेशन असल्या कारण ठाणा स्टेशनपासून वर्तकनगर लोकेशन 3.5 ते 4 किलोमीटर अंतरावरती आहे. त्याच्यामुळे ह्या पद्धतीनं रेमंडच्याच बाजूला असणारं हे प्रोजेक्ट असल्यामुळे तुम्हाला ह्या पद्धतीचे रेट इकडे आहेत. उपवन तलाव पण इकडनं जवळ असेल. अशाच पहिले नवे जुने आणि वेगळे घर आम्ही रोज दाखवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आमच्याकडनं लोकांपर्यंत चांगल्या चांगल्या गोष्टी जात राहाव्यात. म्हणून आम्ही हे सगळं परिश्रम घ्यायचा प्रयत्न करतो. त्या परिश्रमाला दाद देणं हे तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये आहे. जास्तीत जास्त सबस्क्रायबरच्या स्वरूपामध्ये अधिक जास्तीत जास्त शेअर कमेंट्स ते करा, जेणेकरून आमच्या श्रमाला, आमचं जे परिश्रम आहे त्याला तुम्ही वाव दिल्यासारखं आम्हाला जाणवेल. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरे.